थांबत नाहीत, हेल्मेट घालत नाही स्कूटरवाले, आणि मोबाईल हा असा आला आहे की कोणी आपलं हा हा करत गाडी चालवतात, म्हणजे मोटर चालवताना आणि स्कूटर चालवताना हा असे, आणि मग खांदा आणि चेहरा याच्यामध्ये तो दाबून धरायचा आणि मग तसं चालवत राहायचं. आणि म्हणून कायद्याबद्दलची भीती पण नाही आणि सन्मान पण नाही, अशी एक विचित्र अवस्था आहे. आणि मृत्यूची भीती कशी नाही वाटत? मला आश्चर्य त्याचं वाटतं. मला तर अंगावर काटा येतो, कारण मी वर्धा रोडवर एक पूल बांधला आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झाला, पण मी चुकलो त्याच्या डिझाईनमध्ये, की खाली रस्ता आहे, वरती ब्रिज आहे, त्याच्यावरती मेट्रो आहे, आणि मधून खाली झाडं वगैरे लावले सुंदर, तर ते बस स्टॉप तिथे त्या छत्रपती चौकात बसचे स्टॉप आहे, तिथे लोक, महिला, पुरुष, युवक, मुलांना घेऊन लहान लहान अशी उडी मारतात. जसं ते जंप असते तशी जंप मारून पुढे जातात. आणि हे म्हणजे जसे काही खेळाडू जसे जंप मारतात तसे मला आश्चर्य वाटतं. 55 वर्षाची महिला देखील चढून उडी मारून तिकडे जाते. वयस्करही माणसं जातात. समाजातून आपण सगळ्यांनी जर हे टाळलं तर अपघात कमी होतील. रूल्स ऑफ द रोड जे आहेत ते आपण पाळले पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुळामध्ये सर, आता तुमचं नोकरीमध्ये 60 हे वय, तुम्ही रिटायरमेंटचं जसं आहे तसं 60 वर्षानंतर, आता मी 74 सुरू झालं तर तरी सुद्धा मी अजून गाडी चालवतो, पण त्याच्यासाठी माझी पुन्हा एकदा टेस्ट घेणं, मी त्याला योग्य आहे की नाही, माझी दृष्टी योग्य आहे की नाही. शैथिल्य तुमच्या सगळ्याच इंद्रियामध्ये येणार, डोळ्यांनी कमी दिसायला लागणार, तर त्याला तो नाही का नियम, जसं तुम्ही 5-15 वर्षानं 20 वर्षानं गाड्या कशा काढून टाकायच्या म्हणता, तसं मग यांची ही सुद्धा लायसन्स सुद्धा रद्द नको का करायला? जर का मला ताकदच नसेल, शारीरिक हे नसेल, माझे रिफ्लेक्सेस नसतील, तर मी कसं करणार ते? ही गोष्ट खरी आहे, पण आता आम्ही गाड्यांचं स्क्रॅपिंग सुरू केल्यावरच एवढा आक्रोश आहे लोकांमध्ये, आणि आता आम्ही दिव्यांगांकरता स्पेशल गाड्या तयार झाल्यात. त्यांना दोन्ही पाय नाही, हात बेंचे नाही, तर त्यांना वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार झालेत, त्यांना आम्ही लायसन्स देतोय. सगळे बाकीची डिझाईन सगळ्या हातापायांची, डोक्याचं काय करणार? खरं म्हणजे आता प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की त्याचं वय समजा 65 वर्षाच्या वरती असेल तर त्यांनी गाडी चालवू नये. मला असे लोक भारतात कौतुकाने भेटतात, अहो माझं वय 78 वर्षाचं आहे पण मी स्कूटर घेऊन फिरतो, माझं वय 81 वर्षाचं आहे मी गाडी चालवतो. नाही, पण तुम्ही गेलात तर हरकत नाही, पण तुमच्यामुळे अजून समोरचे कोणी गेले त्याचा माझा प्रॉब्लेम तो आहे की माझी ॲबिलिटी आहे, मी चालवतो हे सगळं ठीक आहे, पण माझ्यामुळे जर का समोरचा जात असेल, म्हणजे आपण त्याच वेळी आपल्या स्वतःच्या आणि समोरच्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असतो. नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की बरेच लोक मी अशी बघितलंय की ते म्हणतात आता मी स्कूटर नाही चालवणार, आता मी गाडी नाही चालवणार. हा निर्णय सुजाण आणि सुसंस्कृत नागरिकांनी खरं म्हणजे त्यांच्या जीवनाच्या सुरक्षेकरता घेतला पाहिजे. अर्थात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मग RTO मध्ये जाणं, पुन्हा परीक्षा देणं, मेडिकल चेकअप करणं, त्याच्यामधल्या अडचणी अजून वेगळ्या आहेत. आता आम्ही डिजिटल सिस्टम केली आहे. नाही, पण त्या सगळ्या ज्या अटी आहेत, ज्या तरुण मुलांना आहेत, त्याच आम्हाला लागू राहायला पाहिजेत ना. जर शक्यच नसेल तर कसं शक्य आहे? सुनील गावस्कर आता कुठे खेळतोय? तो कमेंटेटर झाला ना. रिफ्लेक्सेस नाही आहेत, अमुक होत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला रिटायर्ड हे व्हायलाच पाहिजे का? सुनील गावस्करांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, काय?